प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका खूप मोठी दाखवत आहे, त्यामुळे मी आता हे आपले रिव्ह्यूचे व्हिडिओज 2 भागात करणार आहे आणि प्लीज प्रेक्षकांनो दोन्ही भाग अगदी मनापासून बघा, कारण व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते। तर सुरुवातीच्या भागात आपण बघतोय ह्या भाग 1 मध्ये बयोने ह्या दोघींपासून विशालला लपवले एका गाडीखाली आणि विशालला म्हणत असते, सर थोड्या वेळ तुम्ही गप्प बसा ना प्लीज। विशालने भांग प्यायली आहे, त्यामुळे त्याला काही सुधरत नाहीये आणि बयोला सुधरत नाहीये की विशालला कसं आवरावं। आता बयोने कसं बसं त्या दोघींना चुकवून विशालला एका ठिकाणी आणलंय आणि त्याला म्हणते, सर इथेच थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी। समोरच्या टपरीवरनं बयोने विशालसाठी पाणी आणलंय आणि त्याला पाणी पाजलंय। त्याला ती म्हणत असते, तुम्ही आता बरे आहात ना सर, काही त्रास तर नाही होते ना, बसा मी तुमच्यासाठी चहा आणते, तुम्ही इथून कुठे जाऊ नका, इथेच बसा सर। आता विशाल म्हणतो, सरस्वती तू मला सोडून जाऊ नकोस ना ग। विशाल बयोचा हात पटकन धरतो, त्यामुळे बयोला कळत नाही की काय रिॲक्ट व्हावं। ती पटकन त्याच्या जवळ बसते। विशाल तिला म्हणत असतो, सरस्वती तू जाऊ नकोस ना ग मला सोडून। बयो म्हणत असते, हो नाही जात मी तुम्हाला सोडून। काय झालं, तुम्हाला काही त्रास होतोय का? आता विशाल म्हणतो, सरस्वती मला सांग, ही माझी आई ग, अशी असते का ग आई? अगं मी हाडामासाचा माणूस आहे ना ग सरस्वती, मी काय दुकानात ठेवलेली गहाण ठेवलेली वस्तू आहे का? जेव्हा पाहिजे तेव्हा सोडवून आणली असं नसतं ना ग सरस्वती। अगं असं कोणी लहान लेकराला सोडून जातं का ग तान्ह असताना? मला सांग तू, आईमध्ये किती माया असते ग सरस्वती, मला ती बाई नको आहे, मला तिच्यापासून लांब जायचं आहे, मला तू हवी आहे सरस्वती। आता बयो एकदम आश्चर्यचकित होते की हे असे का बोलताय। मग विशालने तिला अगदी डायरेक्टली प्रपोजच केले असं म्हणायला हरकत नाही आहे। विशाल तिला म्हणतो, सरस्वती मला तू हवी आहेस, मला धैर्याने सामोरं जाणारी, सगळ्या संकटांना तोंड देणारी अशी मुलगी हवी आहे ग, माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी, मला माझ्यावर माया करणारी। ती माया तुझ्यामध्ये आहे सरस्वती, मला तू हवी आहेस। आय लव्ह यू सरस्वती, असं तो 2दा-3दा म्हणतो तिला। सरस्वती तू पण इथवर कष्टाने चालली आहेस ना ग, आणि मी सुद्धा, आपल्या दोघांच्याही कष्टाची किंमत जाणून घेणारी मला मुलगी पाहिजे ग, तूच हवी आहेस मला, ऐकतेस ना सरस्वती? आता बयो त्याला म्हणत असते, हो मी ऐकते, आपण ना आता इथून जाऊ। आता ती त्याला उभं करत असताना त्याच्या दोघंही जण एकमेकांच्या अंगावर पडलेत, काहीतरी रोमॅन्टिक सीन दाखवायचा आहे म्हणून दाखवला आहे आणि दोघांच्या अंगावर पाकळ्या वगैरे पण पडत आहेत फुलाच्या। बयो आता कशीबशी उठते आणि तिला काही तो आवरे ना बिचारीला। शेवटी ती विचार करते की आता काय करावं, म्हणून ती पप्पाला फोन करते। पण आता इथपासून विशालने जो जप केला आहे सरस्वती आय लव्ह यूचा, ते शेवटपर्यंत केला आहे प्रेक्षकांनो। आता हा दुष्यंत गौतमीला ओरडतो, गौतमी मला माहीत होतं हे सगळं तूच केलं आहेस म्हणून, त्याशिवाय तुला सौदामिनीने मिठी मारलीच नाही, तुला हे सगळं माहीत होतं ना, आता कोणाकोणाच्या शब्द आणि आणाभाका घेणार आहेस ग तू असं का केलंस गौतमी? गौतमी म्हणते, सॉरी दुष्यंत। अरे आता दुष्यंत म्हणतो, काहीच बोलू नकोस तू आता माझ्याशी एकही शब्द, लक्षात ठेव आता हे सगळं तू तुझ्या हाताने ओढवून घेतलेलं आहे, काहीच गरज नव्हती तुला त्या सौदामिनीला इथे बोलवायची। आता सौदामिनीने तुला मिठी मारली आहे लक्षात ठेव, त्यामुळे आता ही मगर मिठी सुद्धा असू शकते। सौदामिनी काम असल्याशिवाय कधीच कोणाशी गोड बोलत नाही, तिने तुझे डीलचे पेपर पण मागवून घेतलेत माझ्याकडे। आता गौतम म्हणते, एवढंच ना, मागवू दे की मग। आता दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, मागवू दे काय मागवू दे, तुला कळतंय का? तिला जर काही कळलं ना तर तुला टेन्शन घ्यायची गरज पडणार आहे आता, त्याच्यामुळे काळजी घे गौतमी, मला तर तू या सगळ्यात पाडूच नकोस। तुला माहिती आहे त्या विशालला सुद्धा तिने डीन केलं आहे, आल्यापासून धडाधड डिसिजन घेते ती, आणि बयोला सुद्धा तिने त्या चेकमेट केलं आहे। आता गौतम म्हणते, काय सांगतोयस, विशालला डीन केलं आहे? करू दे, तिला काय करायचं ना ते करू दे, मी पण गौतमी आहे गौतमी, या खेळाचा राजा मीच असणार आहे। ती सौदामिनी तर मी ठेवलेला वजीर आहे रे वजीर, त्या बयोला चेकमेट करायला। आणि तू तुझं चॅलेंज लक्षात ठेव, तू म्हणाला होतास शुभंकरला 8 दिवसात दवाखान्यातून बाहेर काढेल म्हणून, लक्षात आहे ना चॅलेंज तुला? सौदामिनीचं टेन्शन तो नको घेऊस, मी पण गौतमी आहे गौतमी, लक्षात ठेव। आता दुष्यंतला टेन्शन आलंय की हा शुभंकरला म्हणजे कसा बाहेर काढेल म्हणून, विषय बदलायला गौतमी पक्की आहे। असो, आता बयो टेन्शनमध्ये, आता हा सीन खूपच मजेशीर दाखवला आहे प्रेक्षकांनो, पूर्ण ऐका। आता पप्या आलाय तिथे रिक्षामध्ये आणि 1 रुपये चेंज देतोय त्यांना टिप म्हणून। रिक्षावाल्याला म्हणतो, 1 रुपये दिलाय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्या गावाकडे 1 रुपयात 2 कुल्फ्या खायचो मी, ऐश करा तुम्ही पण। आणि आता बयोला बघून म्हणतो, अरे मी केव्हाचा निघालो होतो, पण हे कोण आहेत? आता तिथे विशाल बसून कावळे मोजत असतो, 2 कावळे 3 कावळे, त्याला काही भान नाही आहे। बयो म्हणत असते, पप्या दादा
दादा किती उशीर केलास तू? पप्प्या म्हणतो अगं तुझा फोन आला ना, त्याच्यानंतर मी विसरून गेलो मला कुठे जायचं आहे, आणि नंतर मी पोटावर फोन ठेवला आणि झोपून गेलो, आणि मग तुझा जेव्हा पुन्हा फोन आला तेव्हा मी पुन्हा यायला निघालो. आता बयो म्हणते बरं तू बाबा जा आधी आणि रिक्षा घेऊन ये. आता हा विशालला बघतो आणि म्हणतो अरे यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बयो म्हणते अरे बाबा विशाल सर नाही आहेत का ते आमच्या हॉस्पिटलमधले? आता पप्प्या म्हणतो अरे हां विशाल सर आहेत ना, हे माझ्या लक्षातच नाही. पण आता विशालने जपच सुरू केला आहे, सरस्वती आय लव्ह यू. आता बयो म्हणते बघ हे कसे करताय, तू जा पटकन रिक्षा आण बाबा. आता हा म्हणतो अगं आत्ता तर रिक्षा सोडली मी, आता कुठून रिक्षा आणू? बयो म्हणते सापडणार नाही का एवढ्या मोठ्या शहरात तुला एक रिक्षा? आता विशाल म्हणत असतो अय इकडे ये, हे बघ माझ्याकडे रिक्षा आहे. आणि आता तो किक मारतोय, तो स्वतःच रिक्षा झाला आहे विशाल, आणि म्हणत असतो चलो किधर जाने का आहे. आणि हा पण त्याला एंटरटेन करतोय मस्त पप्प्या. तो म्हणतो चलो चौपाटी जाने का आहे भैया. बयो म्हणते काय त्यांच्या नादाला लागलाय, तू जा ना बाबा रिक्षा आण. आता पुन्हा विशाल म्हणतो सरस्वती आय लव्ह यू. आता मात्र हा चिडतो पप्प्या आणि म्हणतो काय माणूस आहे हा, माझ्या समोर माझ्या बहिणीला आय लव्ह यू म्हणतोय, काही वाटतं की नाही तुम्हाला, काय चाललंय तुमचं? आता हा आय लव्ह यू म्हटल्यावर पुन्हा म्हणतो सरस्वती आय लव्ह यू. हे खूप मजेशीर दाखवलं आहे त्यांनी. आता मात्र हा चिडतो पुन्हा पप्प्या आणि म्हणतो अरे काय चाललंय हे सगळं? काहीतरी छान गंमत दाखवली आहे प्रेक्षकांनो, की विशालला कशी नशा चढली आहे आणि ही बयो आणि पप्प्या परेशान झाले आहेत. विशाल आता मध्येच कावळे मोजत असतो, आणि आता बयो म्हणते ए बाबा तू तुझ्या कानावर हात ठेव म्हणजे तुला ऐकू येणार नाही. पण आता हा पप्प्या म्हणतो कानावर हात ठेवलं तरी ऐकू येतं, सांग त्यांना आय लव्ह यू म्हणू नका. पण आता विशाल पुन्हा म्हणतो सरस्वती आय लव्ह यू. आता बयो म्हणते अरे देवा पुन्हाच सुरू करतायत हे, शांत बसा ना तुम्ही विशाल सर. पण हा विशाल आता म्हणतो बघ कावळे कावळे. आता मात्र पप्प्या म्हणतो हे खूप झाला, तू का चिडत नाही आहेस त्यांच्यावरती, ते तुला केव्हाचं आय लव्ह यू म्हणताय, म्हणजे तुझा होकार आहे का यांच्या आय लव्ह यूला? बयो म्हणते अरे बाबा नाही रे, ते माझ्या ओळखीचे आहेत, मी का चिडू त्यांच्यावर, मी त्यांना ओळखते ना, ते डॉक्टर आहेत सर आहेत माझे, म्हणून मी काही बोलत नाही आहे. तू जातो का बाबा रिक्षा आणायला आधी? शेवटी हा पप्प्या काही लवकर रिक्षा आणायला जाईना, एके ठिकाणी बसलेत हे. विशालला मागे रिक्षा घ्यायला लावली आहे त्यांनी त्याची, म्हणजे सध्या विशाल रिक्षा झाला आहे ना. मग आता पप्प्या म्हणतो थांब थांब त्यांची गाडी रुळावर आणतो मी. बयो म्हणते कसं करणार आहेस तू, ते केव्हाचे एकच शब्द बडबडताय. मग आता विशालला तो म्हणतो तुम्ही काय घेतली आहे काय थोडीशी, म्हणजे जास्ती झाली असेल तर कशाला घ्या. बयो म्हणते अरे नाही रे बाबा, त्या होळीच्या तिथे कोणीतरी सरबत पाजले त्यांना. मग आता पप्प्या म्हणतो अरे बापरे, म्हणजे हे भांग पिलेले दिसत आहे, त्याचीच नशा चढली आहे. मग आता विशाल पुन्हा म्हणतो सरस्वती आय लव्ह यू. बयो म्हणते बघ ना केव्हाचा हात जप करताय ते, आता काय करू देवा. आता मग पप्प्या म्हणतो एक काम करू आपण, त्यांना त्यांचं नाव आठवायला लावू. मग पप्प्या त्याला नाव विचारतो विशालला, तुमचं नाव काय आहे? तरी हा म्हणत असतो सरस्वती आय लव्ह यू. पप्प्या म्हणतो अहो एवढं मोठं नाव आहे का तुमचं, काहीतरी नाव असेल ना तुम्हाला. मग विशाल म्हणतो हां 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 नाव न आहे मला नाव, तरी तो सरस्वती म्हणतोच, आणि मग म्हणतो विशाल पाटील नाव आहे माझं. मग आता हा पप्प्या त्यांना दोनदा तीनदा त्याचं नाव घ्यायला लावतो, आणि मग तो ते सरस्वती आय लव्ह यू विसरतो. बापरे, सांगता सांगता दम लागला मला. एखादा लाईक नक्की करा हा व्हिडिओला. असो आता शेवटी फायनली पप्प्या रिक्षा आणायला गेला आहे. आणि तर प्रेक्षकांनो भाग 2 मी थोड्याच वेळात प्रदर्शित करते. हा भाग 1 आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मोठी सिरियल दाखवत आहे त्यामुळे 2 भागामध्ये केली आहे.